डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय परिसरात एका इमारतीत राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या तरुणाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली। कर्ज फेडण्याकरता त्याने ही हत्या करून त्यांचे दागिने चोरी केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे। आशा अरविंद रायकर वय वर्ष 62 असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भागातील वसंत निवास इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होत्या। यश सतीश विचारे वय वर्ष 28 राहणार वसंत निवास शास्त्रीनगर असे या आरोपी तरुणाचे नाव आहे। आशा यांची विरार येथे राहणारी नातेवाईक दीपा दिगंबर मोरे वय वर्ष 45 यांनी या खून प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। आशा रायकर राहत असलेल्या वसंत निवास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या खुनाचा उलगडा करणं पोलिसांसमोर आव्हान होता। विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या वृद्धेचा खून प्रकरणी तपास पथके तयार करून खुनाचा तपास तातडीने सुरू केला होता। पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले, आशा रायकर या घरात एकट्याच राहत होत्या। त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ, कर्णफुले आदी होते। खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज गायब होता। चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय भवर यांच्या पथकानं वसंत निवासमध्ये राहणाऱ्या यश सतीश विचारे या तरुणाला ताब्यात घेतला। त्याची कसून चौकशी सुरू केली। यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली। तसेच क्रिकेट ऑनलाईन जुगारात 60,000 रुपयांचे कर्ज झाले होते। कर्ज देणाऱ्यांनी पैशांचा तगादा लावला होता, त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आशा रायकर यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली। गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान आशा रायकर घरात एकट्याच असताना यश विचारे हा त्यांच्या घरामध्ये शिरला। त्याने आतून दरवाजाची कडी लावून आशा रायकर यांना काही कळण्याच्या आत त्यांचा खून केला। त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचा ऐवज काढून घेऊन दरवाजाला बाहेरून कडी लावून तो पसार झाला। रात्री उशीर झाला तरी आशा यांच्या घराला बाहेरून कडी असल्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली। त्यांचा दरवाजा उघडण्यात आला, त्यावेळी त्यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आला होता। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान 3:15-3:30 वाजेच्या दरम्यान एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची, तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना 14 तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती। माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI संजय पवार साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी API लोखंडे, त्याचप्रमाणे PSI भवारा आणि आमची सर्व DB टीम घटनास्थळावर गेली। घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही। ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती, इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता, परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB टीम यांनी अवघ्या 8 तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष 28 याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे। याच्या मागचा उद्देश हा पैशासाठी, हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे, हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा 60,000 रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता। मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे।